श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भजमण हरण भव भय दारुणं नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं कंदर्प अगणित अमित छविनव नीलनीरद सुंदरं पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनकसुतावरं भजु दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंशनिकन्दनं रघुनन्द आनन्द कन्द कौशल चन्द दशरथ नन्दनं शिरमुकुटकुण्डल तिलक चारु उदारु अङ्गविभूषणम् अजानुभुज शर चापधर सङ्ग्रामजित खरदूषणम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनं मम हृदय कञ्जनिवास कुरु कामादिखलदलगञ्जनं मन जाहि राचो मिलहि सोवर सहज सुंदर सावरो करुणानिधान सुजानशील स्नेह जानत रावरो एहि भांति गौरी असीस सुनसिय सिहत हिय अर्षितली तुलसी भवानी पूजित पुनि मुनि मुदित मन मंदिर चली श्री रामचंद्र कृपालु भजमण हरण भव भय दारुणं नव कंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम। हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सगळ्यात आधी आज मी ब्लॉगची सुरुवात केली श्रीराम स्तुतीने, कारण आज आहे श्रीराम नवमी। तर सगळ्यांना सर्वात आधी श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा। ऍक्च्युली घरातली पूजा चालू झाली आहे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला घरातली पूजा दाखवते। घरातली पूजा झालीये करून, कान्हाजींना मस्तपैकी अभिषेक घातलाय आणि आता राम जन्मोत्सव आहे 12 वाजता। तर मी जाणार आहे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये, कारण काळाराम मंदिरामध्ये खूप गर्दी असते। तर तुम्ही पण बघा की राम जन्मोत्सव किती सुंदर साजरा करतात भोसला मिलिटरी स्कूलमध्ये। सो सी यू देअर।
यानंतर पाळणा गीत चालू होत आहे. सो फायनली राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. खूप सुंदर झाला कार्यक्रम. लास्ट इयर ना तिथे एक छोटंसं बेबी होतं राम जन्मासाठी, पण मग या वर्षीचा पण कार्यक्रम खूप सुंदर झाला. तिथले भजन वगैरे इतके सुंदर असतात. जर तुम्हाला नेक्स्ट इयर जमलं ना राम जन्मोत्सवासाठी जायला तर नक्की भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.